निश्चितपणे सल्लागारांकडे आतुरतेनं वाट पाहतायत की ते काय सल्ला देतात आणि म्हणूनच काय नेमकं या अडचणीच्या काळात करायचं यासाठी मार्गदर्शन करण्याकरता आपल्याबरोबर आहेत निखिल नाईक. निखिल सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. काय सांगाल, आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय नेमकं केलं पाहिजे? मिलिंद, मला आठवतंय आपण 2008 मध्ये जेव्हा कार्यक्रम सुरू केला होता आणि तेव्हा मार्केट्स मोठ्या प्रमाणात क्रॅश झाले होते लिमन ब्रदर्सच्यामुळे, आणि तेव्हा असं आपण म्हटलं होतं की हा बाजारात सेल लागलाय. आणि आज मी परत म्हणू शकेन, आपण म्हणू शकतो की जो सेल आहे तो परत आलाय. म्हणजे आपण सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो मॉलच्या की सेल परत आलाय. तर मला वाटतं सेन्सेक्सचा किंवा शेअर बाजारातला सेल परत आलेला आपल्याला दिसतोय. याचा फायदा कितपत करून घ्यायचा किंवा पॅनिक व्हायचा किंवा फायदा कितपत करून घ्यायचा हे आपल्या प्रत्येक गुंतवणूकदारावर अवलंबून आहे. काय नेमकं याच्यात, कारण साधारणपणे शेअर बाजारात येताना जो जुना खेळाडू असतो तो सुद्धा असा विचार करतो की शॉर्ट टर्म गेन सुद्धा चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे, त्याच वेळेला काही प्रमाणात लॉंग टर्म गेनचा सुद्धा तो विचार करत असतो. आताच्या सगळ्या स्थितीमध्ये नेमकं ह्याच्यातनं काय साधायचं? मला असं वाटतं मिलिंद, जेव्हा पॅनिक रिएक्शन होते आणि ज्या प्रमाणात पॅनिक रिएक्शन आपण होताना बघितलेली, आणि जेव्हा जेव्हा असे पॅनिकचे इन्सिडेंट्स होतात, घटना घडलेल्या आहेत. आपण गेल्या काही 4 घटना जर बघितल्या तर 2001 मध्ये जे सप्टेंबर 11 झालं होतं, ट्विन टॉवरचा अटॅक बघितला, किंवा आपण सध्याचं जे रिसेंट 3 वर्षापूर्वी लेमन ब्रदरमुळे फार मोठं संकट, आर्थिक संकट उभं राहते अशी शंका निर्माण झाली होती. आणि आता आपण बघतो आहोत की USA ला डाऊनग्रेड केलं, की रेटिंग एजन्सीनी म्हटलं की तुम्ही AAA नाही AA आहात. आणि त्यानंतर जो बाजारामध्ये अक्रॉस सगळ्या भारतातच नाही, केवळ अमेरिकेतच नाही तर सगळ्या आशियाई देशामध्ये फार मोठ्या घबराटीचं वातावरण पसरलं होतं. आणि ह्या वेळेला जो गुंतवणूकदार शांतपणे त्यांनी गुंतवणूक केली, त्यांनी शॉर्ट टर्म मध्ये देखील रिटर्न्स कमवताना आपल्याला दिसतोय. आणि लॉंग टर्म मध्ये तर डेफिनेटली आपण बघितलं, डेटा देखील सांगतो की अशा वेळेला जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुमचे रिटर्न्स चांगले असण्याची शक्यता फार जास्त असते. पण मग अशा वेळेला म्युच्युअल फंडाचा पर्याय आहे तोच साधारणपणे अवलंबायचा, किंवा काय नेमकं त्याच्यात करायचं? मिलिंद, 2 गोष्टी आहेत. जर एखादा गुंतवणूकदार स्वतः अभ्यास करू शकतो, त्या कंपनीज निवडू शकतो, चांगल्या प्रकारे पिक करू शकतो, तर नक्कीच तो डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊ शकतो. पण तेच काम जर तुम्हाला एखाद्या प्रोफेशनलकडे सोडायचं असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाचा मार्ग नक्कीच अवलंबू शकता. कारण त्यामध्ये एक तुम्हाला ट्रॅक रेकॉर्ड असतो, बाईंग सेलिंग ते देखील करत असतात. आणि काही फंड्स असे देखील असतात की जे कधी कधी कॅशमध्ये असतात आणि अशा संधीची वाट बघून ते गुंतवणूक करताना देखील आपल्याला दिसतात. पण मग अशा डायरेक्ट इक्विटी फंडातच जाणं सगळ्यात चांगलं का अन्य काही पर्यायांचाही विचार करावा? नक्कीच मिलिंद, जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर आपल्याकडे इक्विटी फंडचा तर नक्कीच ऑप्शन उपलब्ध आहे. त्यामध्ये रिटर्न्स देखील चांगले होताना दिसत आहेत. ॲट द सेम टाइम बॅलन्स फंडाचा पर्याय देखील गुंतवणूकदार विचार करू शकतात. कारण एक लक्षात घ्या की बॅलन्स फंडमध्ये 2 प्रकारचे गुंतवणूक असते. एक असते शेअर बाजारातली गुंतवणूक, साधारणतः 60% आसपास, 60 ते 65% आसपास. आणि तसेच बॉन्डमध्ये देखील गुंतवणूक केली जाते, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये देखील गुंतवणूक केली जाते. आता जर आपण ह्या क्षणाला आपण बघत असू तर इक्विटी मार्केट्स अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत. शेअर बाजार खूप आकर्षक वाटतोय गुंतवणुकीसाठी. ॲट द सेम टाइम इंटरेस्ट रेट्स, महागाईमुळे RBIने गेल्या काही काळामध्ये व्याजदर सतत वाढवलेले आहेत आणि व्याजदर देखील एका उच्चतम लेवलला आलेले आपल्याला दिसतात. ह्यानंतर व्याजदरांमध्ये फारशी वाढ होईल अशी शक्यता नाही. आणि जेव्हा जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बॉन्ड्सच्या प्राइसेस वाढताना आपल्याला दिसतात. त्यामुळे बॅलन्स फंडचा पर्याय या क्षणाला उपयुक्त ठरू शकतो असं मला वाटतं. आपण जसं ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवतोय हायब्रिड फंड्स आपण त्याला नाव दिलेलं आहे. साधारणपणे शेतीतही असं असतं की कमी जागेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये तुम्हाला अधिक उत्पन्न मिळतं. तसंच या हायब्रिड फंडबद्दल आणखीन थोडंसं विस्तारानं काय सांगा? जरूर. जर आपण बघितले की हायब्रिड फंड कशासाठी असतात, गेल्या काही वर्षांमध्ये बॅलन्स फंड जेव्हा सुरुवातीला आले तेव्हा एवढे पॉप्युलर नव्हते. आता देखील आपल्याला दिसतं की फारसं असं त्यांच्याकडे गुंतवणूकदार वळताना दिसत नाही. पण जर आपण बघितलं की गेल्या काही काळामध्ये हायब्रिड फंड्सनी, जेव्हा 2007चं आपण उदाहरण घेऊया की 2007 मध्ये जर तुम्ही काही गुंतवणूक केली असती इक्विटी फंडमध्ये आणि काही गुंतवणूक केली असती हायब्रिड फंडमध्ये, तर तुम्हाला रिटर्न्स कोणी जास्त दिले असते? तर नक्कीच हायब्रिड फंडनी. कारण मार्केट तेव्हा वरती गेले, खालती आले, आणि खालती येताना जेव्हा बॅलन्स फंड जे असतात ते जेव्हा खालती येताना तुमची डाऊनसाईड थोडीशी प्रोटेक्ट करतात, कारण सगळे पैसे शेअर बाजारात नसतात. पण तसंच जेव्हा जेव्हा मार्केट्स वरती चढतं
तेव्हा पूर्णतः तुम्हाला अपसाईड त्याची मिळत नाही, इक्विटी फंडची अपसाईड मिळत नाही. इक्विटी फंडमध्ये रिटर्न जास्त येऊ शकतात, पण तुमची डाऊन साईड म्हणजे खालची जी लेवल आहे ती थोडीशी प्रोटेक्ट केलेली असल्यामुळे हायब्रिड फंडाचा ऑप्शन उपयुक्त ठरू शकतो. पण मग याच्यात गुंतवणूक करताना नेमकी कशा प्रकारे गुंतवणूक करायची? मिलिंद, आपण बघितलं की हायब्रिड फंड हे कोणासाठी उपयुक्त आहेत की ज्यांना रिस्क थोडी कमी घ्यायची आहे आणि रिटर्न्स देखील इक्विटी शेअर बाजारात देखील फायदा हवा आहे, त्यामध्ये गुंतवणूक तुम्ही करू शकता. 3-1 वर्षाचा आम्ही टाइम होरायझन नेहमी सांगतो की हायब्रिड फंडामध्ये गुंतवणूक करताना. इक्विटी फंडामध्ये 5 वर्षाचा टाइम होरायझन चांगला असतो. बॅलन्स फंडामध्ये गुंतवणूक करताना 3 वर्षाचा टाइम होरायझन उपयुक्त ठरू शकतो. पण आपण आणखीन काही म्युच्युअल बॅलन्स फंड्स आणखी